कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली, अगं काय होऊन बसलं ग हे? असं कसं झालं? आता कसं होणार? मावशी, काय चाललंय तुमचं? हे रुपाली, बसी तरी पाणी घे। रुपाली, तू आज चल, आराम कर। त्यांच्या खाण्याचं पण आतमध्येच देते, आताच विश्रांती करू दे। रुपाली, काळजी घ्या बाया तू। हा, हे बघ, घरात कोण नसलं ना तुझं तरी मी एकटी आहे तुला बघ, तुझ्या आईसारखी। हा, कधी बी हाक मार मला, मी लगेच येईन बघा। जा स्वप्नील बाळा, हिला घेऊन जात जा। अहो बापू, माझ्या लेकीसारखी आहे हो ती, काय करणार ना, मला काळजी घेतली पाहिजे ना आता तिची। ओ मावशी, अशा टायमाला तरी तुमचं तोंड जरा ए, मी काय आता नाटक बिटक करत नव्हते बर का, खरंच मनापासून मला लय वाईट वाटलंय। काय बाया, हे सगळं रुपालीच्या वाट्याला कसं आलं? बिचारी कधी कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, काय करायचं आता? हे सगळं तुमच्या भांडणात झालंय, त्याच्यामुळे तिच्या बाळाचा बळी गेलाय। हा, बस करा की आता। सरकार, अहो त्यांची काळजी घ्यायला पाहिजे। कसं आहे, दवाखान्यातनं इथपर्यंत येऊस्तोवर एक शब्द बी बोलला नाही तू कोणाशी। होय, एकदम अशा शांत शांत होत्या। बापू, त्यांना लय मोठा धक्का बसलाय। होय, तिच्या चेहऱ्याची पार राया गेली बघ। आता तिला काय वाटत असेल याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो। खरंच तिचं दुःख कोणालाच नाही कळणार। पण त्या आता मोकळ्या झाल्या पाहिजेत, असंच मनात मनात कुडत राहिल्या ना तर खूप अवघड होईल। युताई, खरंच ग, त्यांचं मन मोकळं झालं पाहिजे। आपण बोलायचं का त्यांच्याशी? हा, नाही नाही, आता नको, लगेच 2 दिवस जरा जाऊ दे, बघू। वय सगळंच एकंदरीत रुळावर यायला टाइम लागणार आहे। बापू, ते बोला की। नाही नाही, आता तशी परिस्थिती नाही, नंतर आपण बोलू की। काय झालं बापू? अगं काय नाही आप्या, ते आम्हाला असं वाटत होतं की आता सुषमानं मी असा विचार केलता, आत्ताची सगळी परिस्थिती बघून आपण डोळा जीवन पुढे ढकलूया। बापू, तुमचं बरोबर आहे। अशा परिस्थितीत कोणाची इच्छा पण नाही होणार खरं तर। बापू, अहो मी बी तेच बोलणार होतो, पण म्हटलं तुम्ही सगळी एवढी तयारी केली असेल त्यामुळे तुमची इच्छा। नाही नाही विनायकराव, तयारी कसली? फक्त लोकांना सांगितलंय तेवढंच की, ते काय आपण घरी जाऊन सांगू शकतो सगळ्यांना पुढे गेलोय म्हणून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उठ चल, 7 वाजून गेले, उठ, ऑफिसला जायचंय। पैसे कायच्यात? तू एक काम कर, तू दात घासून घे, तोपर्यंत मी काढा पाणी घेऊन येतो। हा, उठ लवकर, तू उठल्याशिवाय मी उठणार नाही, उठ। अर्जुन वर्षा विनायक कदम, मी उठलीये। मी उठलीये। उठली मी? अर्जुन उठा। तू उठली होय? हो। मलाच उशीर झाला म्हणजे काय? भारी दिसतेस तू। हा, तू म्हणलं भारी दिसतेस म्हणजे मी ज्यावेळी डोळे बंद करतो आणि परत उघडतो ना, तू मला भारी दिसतेस। म्हणजे बघा, आता डोळे बंद केले, उघडले, भारी दिसले, अजून भारी दिसली, अजून भारी दिसली। घरातलं काय वातावरण, तू काय बोलतोयस? आपण खरं आहे ते आहे ना पे। आणि बघ, घरात वातावरण काय जरी असलं ना तरी आपल्या बाळासाठीचे ह्या मोमेंट्स मला मिस नाही ना करायच्या।
हो पण तरी नको. ठीक आहे, मी इथून पुढं नाही म्हणणार तुला की तू भारी दिसतेस म्हणून. अरे अगं म्हणजे नाही म्हणणार असं म्हणतो. बरं काय आज सकाळी सकाळी एकदम टकाटक तयार कुठं? हो अरे मला रुपाली ताईंसाठी काहीतरी छान खायला बनवायचंय. मग म्हटलं तसंच काहीतरी बनवूया आणि ऑफिसला जाऊया म्हणून रेडी झालं. नाही पण त्याच्या आधी काढा प्यायचा आहे, गरम पाण्याने पाय शेकायचे, औषधं घ्यायचे आणि मग जायचं. आलो मी घेऊन. ऐक की काढा संपलाय. गोळ्या घेतल्या आणि सगळंच झालंय. जोरात तयारी आहे. किती वाजता उठली तू? 3. मला 6:30 जाग आली. मग म्हटलं आता उठूच या. अगं मग मला पण उठवायचं ना. कशाला? झोपेत एवढं निरागस दिसत होतास, उठूच वाटलं नाही तुला. अय दिसत होतं काय? मी निरागस आहे अप्पे. अरे काय राव, एवढा गुणी नवरा आहे मी, आजपर्यंत कधी त्रास दिला नाही तरी. नाही तू गुणी आहेस पण तू निरागस नाहीयेस, तू आगाऊ आहेस. तू फक्त झोपेत निरागस दिसतो असं. ठीक आहे असू दे. चला मी आवडते. मला रुपाली ताईंसाठी फेरणी पण बनवायची, त्यांना आवडते. ठीक आहे अप्पे. हा गैरसमज नको करून घेऊ, पण खरंच आपल्या बाळासाठीच्या ह्या मोमेंट्स मला मिस नाही करायचे. डिलिव्हरी जशी जवळ येत चालली आहे ना, तसं मला प्रत्येक दिवस महत्वाचा वाटतोय. म्हणून आपण एक काम करूया, बाळाला फोन लावायचा. बाळासोबत सेल्फी. राईट. अजून आहे का? एक नंबर. आणि आता हा फोटो ना आपल्या बाळाला जेव्हा कळायला लागेल ना तेव्हा दाखवूया. आणि मी तेव्हा त्याला सांगणार आहे आपल्या घरातलं वातावरण जेव्हा थोडं बिघडलं होतं ना, तेव्हा आईला आणि बाळाला बरं वाटावं, छान वाटावं म्हणून त्याच्या बाबांनी हा फोटो काढला होता. म्हणजे दुःख पण सोबत ठेवायचं कायम थोडं. त्याशिवाय सुखाची किंमत कशी कळणार? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो आज असं अचानक कसं काय ठरवलं तू पोपटीचं? काय गो, तुका आवडलं नाही की काय? हा असं कोणी म्हणेल का? तुमच्यासारखी पोपटी ना कोणी करूच शकत नाही. सगळ्यांनी किती मनसोक्त ताव मारला नाही. दादा त्यांना किती आवडली. दादा का आवडली? मी काय म्हणते, तुम्ही ना असंच सगळ्यांच्या मनात भरेल ना असंच काहीतरी करत जा. तुझं काय पण असतं. या सगळं मी काय कोणाच्या नजरेत यावं म्हणून नाही केलंय. तुम्हा बायकांसाठीच केलंय. माझी पोरा ना निशी, तिच्यासाठी केलंय. हॅलो 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 आई बाबा हे बघा. हॅलो 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 बाबा हे बघ हे बघा. अरे मी आता सगळं आवरलंय ना, कशाला कचरा करतोयस परत? अगं आई हा कचरा नाहीये. आज आम्हाला शाळेत शिकवलं ह्याच्याने फोन पण बनवू शकतो. बाबा ऐका, पकडा ना बाबा. डुग्ग्या तुम्ही इकडून बोला, मी पलीकडे जातो, मग मी बोलतो, मग तुम्ही ऐका आणि मग मी बाळा एक दमले गप्पा बस. बाबांना झोपू दे. हे घे, हे तुझा खेळ, तू त्यांना झोपू दे. दमलेत ना ते, जा खेळ जा. हॅलो 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 मी डुग्गू खोत बोलतोय. ताई माझा आवाज येतोय का? हॅलो हॅलो हॅलो. अहो एक सांगू तुम्हाला? अजून असा काय? अहो सांग सांग सांग. तुम्हाला जरा चुकीचं वाटेल पण मला ना सारखं असं वाटतंय लालीताई आणि उमाताई ना काहीतरी लपवतात आपल्यापासून. आज बघितलं ना तुम्ही? नाही मी काय बघितलेलं नाही. माका पण असंच वाटतं. हो ना, म्हणून मी दादाक पण विचारले. अय्या काय म्हणाले दादा? दादा म्हणालो तसं काय नाही. येळी ना की तुका सगळं सांगते. हे असं आपल्याला ना वेळीच काहीच समजत नाही. काय झालं? मी बोलवला तिला, ती येते. दादा होते तिथे? हो. तू वेडी आहेस का? अगं पण काय
काय झालं काय? आता त्यांना शंका आली असणार बघ. तर तुझे बाबा तिथे होते, त्याला मी काय करू? ओके ओके ठीक आहे, तू जरा शांत हो ना. तू कशाला टेन्शन घेतेस? तू चिल कर, काही होणार नाही. काय गो एवढं घाईत कशात बोलवलंस? काय झालं? हिला तुझ्याशी बोलायचं आहे. आई आता पुढे काय करायचं? बॅडमिंटनच्या त्या कॅम्प विषयी उद्या सरांना सांगायचा निर्णय. उद्या? अगं असं काय करतेस? एवढे दिवस मी प्रियंका. तोच तर प्रश्न आहे, म्हणून तुला बोलावलंय. निशी अगो तुला सगळं माहित आहे ना गो. मग आई मला खरंच काही कळत नाहीये. निशी तू शांत हो बा. ऐक माझा, आपण काहीतरी मार्ग काढू. हा थोडं धीर धर. आई किती धीर धरू मी अजून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई आता धीर सुटत चाललाय माझा. आई किती पण प्रयत्न केला ना तरी बॅडमिंटन विषयीची ओढ माझ्या मनात नाही जात आहे. बॅडमिंटन म्हणजे माझी ओळख आहे, माझं आयुष्य आहे ते. मला माहिती आहे की हे असं वाटणं बरोबर नाहीये, पण मला वाटतंय मी काय करू. पण मी खेळणार आहे आई. कितीही काही झालं ना तरी मी खेळणार आहे. मला किती पण संकटांना सामोरं जावं लागलं तरी मी खेळणार आहे. आई तुम्ही दोघे माझ्या सोबत असलात तर मला हुरूपच येईल, पण जर तुम्ही दोघं माझ्या सोबत नसलात तरी मी खेळणार आहे. मला खेळायचं आहे, मला खेळायचं आहे, मला खेळायचं आहे. आई कोणतरी रडतंय. काय रे डुग्गू? अगं खरंच कोणतरी रडतंय. तुझा खेळ ना. अगं ऐक ना, खरंच कोणतरी रडतंय. अहो बघा ना जरा. हा बाबा बघा कोणतरी रडतंय. हॅलो मी मायला बघा काय ते, मी झोपतंय. आई बघ ना, खरंच कोणतरी रडतंय. काय बघू? बघ लांब जा, लांब जा. काय नाहीये. अगं लांब जा तू, लांब जा. हा दोरी सरळ कर ना, लांब जा अजून. काय डुग्गू काय चाललंय तुझं? आता ऐक ऐक. निशी आता हिला काय झालं रडायला? निशी बघ माझ्याकडे, रडू नकोस. ऐक माझं, मला कळतं तुझ्या मनात काय चाललं आता. मी करते काहीतरी, मी करते. पण तू तिच्या बाबांना कसं समजवणार आहेस? काहीतरी मार्ग निघेल. पण निशी जोवर काय मार्ग निघत नाही ना तोपर्यंत तुझ्या सरांका हो किंवा नाही कायच सांगू नकोस, कळता? अहो ऐका ना, अहो इकडे तर या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी ऐक ना, तू कोच सरांना सांगणारच ना आज? पण आई म्हणाली ना, जोवर काही मार्ग सापडत नाही तोवर काहीही सांगू नको. मग आता? तर मग काय? निशी. हा दादा. बाळा ऐक ना, तुला कुठे जायचंय? म्हणजे
तुला बाहेर जायचं ना कुठेतरी? किती दिवसांसाठी जाणार आहेस? आणि काय व्यवस्था राहायची वगैरे? अगं बाळा, काय झालं? मी काहीतरी विचारतोय. कुठे जायचंय? घाबरतस काय? मी सांगितलंय अंका, तुका शैक्षणिक सहलीक जाऊचा आता. हाँ स्टडी टूर. ग मग सांगायचं नाही का मला? एवढी घाबरतेस, एवढे नाही बोलू शकलीस? घाबरला था. निशी, तू पण कमाल करतेस. कशाला घाबरायचं? आणि बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण काही चुकीचं केलेलं नसेल तर कधी कोणालाही घाबरायचं नाही. मी कायम तुझ्या सोबत असणार आहे. हा, आणि शिक्षणासाठी माझा कधी विरोध नव्हता आणि नाहीये. तुला हवं तेवढं तू शिक. आणि तुला सहलीला जायचंय ना? शैक्षणिक सहल. जा, माझी परवानगी. उमा, गाडी काढते, या. काय गो? हा उमा काय? आई आत्ताच गेली दादांबरोबर बाहेर. तू लय आनंदात दिसतस. हा, काय झाला काय? छे, कुठे काय? काहीच झालं नाहीये. बघ, माझा अभ्यास राहिलाय. मी येते. हा अगो, मी माझा ऑनलाईन क्लास आहे. बाय बाय. अगो, मी काय विचारते ते तर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मित्र, या सवयी हळूहळू मोड आता. चीयर्स. चीयर्स. कशी झाली कॉफी? मित्रा, तुझ्या एवढी छान ब्लॅक कॉफी जगात दुसरं कोणीच बनवू शकत नाही. तुम्हाला आठवतंय पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मला ब्लॅक कॉफी प्यायला दिली होती तेव्हा माझा चेहरा कसा झाला होता? बॉडीगार्ड. चीयर्स. चीयर्स. आता पी. साहेब, किती कडू आहे? तू दिलेल्या काड्यापेक्षा कमीच कडू आहे. हो ना? अहो, पण काढा कडूच असतो ना. कॉफी मध्ये साखर टाकता येते, तुम्ही का असं कडू कडू पिता? बॉडीगार्ड, तू दिलेला काढा मी प्यायलो ना. सॉरी, मी प्यायलो नाही, तू नाक दाबून पाजलास मला. सो आता तुला ही कॉफी संपवावी लागेल. बॉडीगार्ड, यू हॅव टू फिनिश दिस. बॉडीगार्ड, संपव नाही तर मला राग येईल. पण आता सवय झाली आहे.
ब्लॅक कॉफीची सुद्धा आणि तुमची सुद्धा. आज संध्याकाळी लवकर याल कामावरून. का काय झालं? झालं काही नाहीये हो, कुठेतरी बाहेर गेलो असतो ना फिरायला. तुम्हाला आठवतंय साहेब, एकदा आपण बाहेर गेलो होतो तुमच्या मीटिंगसाठी आणि मग तिकडे तो मुलगा मला काहीतरी बोलला होता आणि तुम्ही किती चिडला होता ना त्याच्यावर. एक्सक्यूज मी, मी ते बसू शकतो का? ते काय ना तिथे गरम फार होत. कॅन आय सिट हिअर? गरम होत आहे तुला? निघ. तुला काय फोन नंबर हवाय? हा? नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सर्पलिपी बद्दल बोला. ही सर्पलिपी आहे. हे सर्वात आधी कोणाला आणि कधी कळलं? कोणाला? आमचा तसा अंदाज आहे. म्हणजे अंदाज व्यक्त करायचे असतील तर हवामान खात्यात नोकरी करा. हे बघा, तुम्ही मला फसवू शकत नाही, खोटं बोलू शकत नाही. निघतो मी. सर प्लीज असं करू नका, थांबा. आम्हाला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्हाला सर्पलिपी माहिती आहे? तुम्हाला ती वाचता पण येते का? आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, मग मी बोले. ह्या सर्पलिपी बद्दल आधी कुणाला आणि कसं कळलं? माझ्या नवऱ्याला, अद्वैत साहेबांना. नवरा साहेब? त्यांच्या तोंडून आपोआपच सर्पलिपी हा शब्द निघाला. पण त्यांना सर्पलिपी वाचता नाही येत. आत्या, सासूमा. सासूमा, तुम्ही इथे काय करते? तू कशाला आलीस इथे? मला वाटलं आत्या सासूमा असतील, पण हे सगळं काय आहे? नाग, नाग आला. जा जा, मी शोधतेय, जा. तुमच्या कुटुंबात कोणाला नागाने दंश केलाय?
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे डॉक्टर तर फोन नाही उचलत आहेत. दुसऱ्या डॉक्टरांशी गोळ्यांची नावं सांगून क्रॉस चेक करू का? कोणाला करू फोन? फुलपगारे सरांचे जावई डॉक्टर आहेत, त्यांना फोन करते. हा बोल अक्षरा. कामात आहात? नाही नाही बोलू शकतो मी, बोल. सर तुमची एक मदत हवी होती. तुमचे जावई डॉक्टर आहेत ना? हा का ग? ते मदत करतील का मला? का नाही करणार, सांग मला काय प्रॉब्लेम आहे, मी लगेच बोलतो त्याच्याशी. ओके सर, मी तुम्हाला काही गोळ्यांची नावं पाठवते. त्यातली 1-2 अर्धवट आहेत, थोडासा अंदाज घ्यावा लागेल. फक्त त्यांच्याशी बोलून त्या कशावरच्या गोळ्या आहेत हे मला सांगू शकाल? सांगेल ना तो. तू फक्त मला गोळ्यांची नावं पाठव आणि मी असं करतो त्याचा नंबरही तुला पाठवतो. डिरेक्टली तुम्ही दोघं बोलून घ्या. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू सर. काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे हे गोळ्यांचं काय मध्येच? नाही, फक्त क्रॉस चेक करायचंय सर. आणि हा, त्यांना सांगा की ह्या गोळ्या 7-8 वर्ष सुरू आहेत. सांगतो मी, सांगतो. आणि हा, तुझं शाळेत येण्याचं काही ठरलं का? नाही ठरलं सर अजून, पण मी लवकरात लवकर कळवते तुम्हाला. बाय. हॅलो. हॅलो, कोण बोलतोय? सर मी भुवनेश्वरी मॅडमची सून बोलतेय. हा बोला, काय काम आहे? मला फक्त एक विचारायचं होतं. काय? चारुहास सरांना नेमकं काय झालंय? नाही म्हणजे गेली 7-8 वर्ष एवढ्या गोळ्या सुरू आहेत त्यांना. काही गंभीर आजार आहे का त्यांना? तुम्ही का फोन केलाय मला? म्हणजे भुवनेश्वरी मॅडम कुठे आहेत? आहेत, त्या घरी आहेत. अहो मग त्यांना विचारा, मला का फोन केलाय? सर तुम्हाला डिटेल्स माहित असतील म्हणून विचारलं. मला सांगा, तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? भुवनेश्वरी मॅडमना त्यांच्या आजाराबद्दल माहिती आहे आणि त्वरित त्यांचे ट्रीटमेंट पण चालू केलेली आहे. पण तुम्ही आता का त्याच्यामध्ये पडताय? माझे सासरे आहेत ते सर, मला काळजी वाटते म्हणून विचारते मी. मॅडम, ते माझे पेशंट आहेत आणि तुमच्यापेक्षा जास्त काळजी त्यांची मला आहे. आणि मुळात तुम्हाला काय कळतं यातलं? समजा मी तुम्हाला सांगितलं मी अमुक गोळ्या देतो त्यांना, तर तुम्ही काय करू शकणार त्याचं? तुम्हाला काय कळणार आहे काय त्यातलं? मग कशाला प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवताय? सर तुम्ही शांत व्हा, तुम्ही चिडू नका प्लीज. मी तुम्हाला कुठल्या गोळ्या देताय हे नाही विचारत आहे, फक्त त्यांना काय झालंय एवढंच विचारते. समजा मी तुम्हाला सांगितलं की त्यांना सिझोफ्रेनिया झालाय किंवा पार्किन्सन झालाय, तर तुम्ही त्याच्यावरती उपचार करू शकता काय? तुम्ही डॉक्टर आहात का? नाही सर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी शांतपणे बोलतेय तुमच्याशी. कोणी कधी काही येऊन कसंही प्रश्न विचारतील आणि मी चिडणार नाही. आणि मुळात तुम्ही मला असे प्रश्न विचारू नका आणि मला पुन्हा पुन्हा फोनही करत जाऊ नका. फोन ठेवा आता, मी बोलतो भुवनेश्वरी मॅडमशी. नाही त्यांना नका सांगू. कशाला ज्याला त्याला मदत मागत फिरायला हो? हा काय जंगलात येऊन पडलाय सा काय? काय मदत फिदत मिळत नसते इथं. हात बीत जोडू नका, ही असली नाटकं माझ्या समोर करायची नाही. माझ्याकडनं काय मदत फिदत मिळत नसते तुम्हाला. आणि आईसाहेब जे करतात त्यासनी शांतवाणी करून द्या, त्यांचं काम वाढवून ठेवू नका असं असली काहीतरी नाटकं करून. असलं काही करू नका, हेच तुम्हाला सांगतोय मी. आजी यांचा काय डोस चुकलाय काय बघ. नीट यांच्या औषध पाण्याचं बघ, वर घेऊन जा यासनी. काय तुझ्या भाषेत समजाव. आईसाहेब एवढं करतात तुमच्यासाठी, चेहऱ्यावर काहीतरी कृतज्ञतेचे भाव आहेत का? माणसाचा चेहरा बघ, काही किंमत आहे का या माणसाला त्याची? शांत व्हा, बघ ना कसं बिचार झालंय ते.
अवस्था बघ त्यांची. विचार दिसाली अरे बघ ना रे, कशा पायी ओरडतोय यास. मी बोलते ना त्यांच्याशी, बोलते. हा? तुम्ही चला चला खोलीत चला तुमच्या. नाही गोळ्यात वय वय माहितीये मला, मी सांगते. ऐका, अहो तुम्हाला खोलीत हुडकलं म्हणलं गेलो कुठं अचानक. चला भाऊ चला खोली चला. धनाजी तुला आवाज ऐकू येत नाही धनाजी? हे बघितलं ह्याच्यावर मास दाखवते. ह्यानं काय वाईट केलं तुमचं आता? हा ए धनाजी घेऊन जा. त्यांच्या खोलीचे पडदे बिडदे सगळे उघडे ठेवा. खोल्यावानी करता येते. फिरू नका इकडे घरभर. आमच्या डोसक्याचा ताप वाढवून ठेवू नका. शांत घेऊन जा की बाबा. ए चला नगा तारास करून घेऊ. चल काय झालंय? धनाजी ए धनाजी घेऊन जा गेले. अधिपती, मला बोलायचंय तुमच्याशी. इथे नको, आपण बाहेर जाऊया. या ना प्लीज 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 या ना, मला बोलायचंय. नाही देणार नका त्रास करून घेऊ. काय करणार, माझं पण चालत नाही ना. धनाजी जा तुझं. बस बस नका त्रास करून घेऊ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय शिल्पी, काय करतेस? अरे खीर बनवायची आहे ना, तर तेच सगळं चालू आहे. तुला काही हवंय का? कॉफी वगैरे करू? नाही नको. मी असंच आलो, तू एकटी होतीस ना किचन मध्ये, म्हटलं तुला काय मदत करू का? अरे बापरे. अच्छा, आईला फोन करूया? हो चालेल, कर ना. चला बरं आहे फोन नाही उचलला, नाही तर विश्वविक्रम झाला असता. पहिला फोन केला आणि आईने उचललाय, असं कधीच झालं नाही. पण मे बी ना बाबांच्या शेजारी वगैरे असेल ती, त्यामुळे उचलत नसेल. आणि आपण बाबांना सरप्राईज द्यायचं ठरवलंय, सो ते असेल तिच्या डोक्यात कदाचित. असं असू शकतं. यू राईट शिल्पी. अरे तू स्मार्ट व्हायला लागलीस एकदम. एक्सक्यूज मी आधीपासूनच स्मार्ट आहे. ओके, म्हणूनच मला तुझ्यापेक्षा जास्त मार्क मिळायचे. जस्ट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. ए हॅलो, मी स्पोर्ट्स मध्ये सगळ्यात चांगला होतो, त्याच्यात हुशार होतो. आता मी अभ्यास केला असता तर त्यातही मी नंबर 1 झालो असतो. मग तुला सगळ्यांनी घरात ध म्हटलं, म्हणून मी अभ्यास करायचो. अरे बाप, किती काहीही बोलतोयस रे. सी कळली, आणि तुझी हुशारी कळलीच मला. गंमत करतोय का? काय लगेच रागवतेस? किती दिवस झाले ना आपण अशा मनमोकळेपणाने सविस्तर बसून आरामात गप्पाच मारलं नाही. टेन्शन 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 वैताग आला मला. हा पण झालं, आता संपले ते दिवस दादा. आता काही टेन्शन राहणार नाही, सगळं नीट होईल आता. सिरियसली आई बाबा कधी येतात, त्यांना कधी भेटतो असं झालंय. जुने दिवस हवेत का परत? काय दिवस होते ते. शिल्पी तुला आठवतं मी एनसीसी कॅम्पला गेलो होतो? ऑफकोर्स आठवतं. चांगल्या 15 दिवसांसाठी गेला होतास आणि मला अजिबात करमत नव्हतं तुझ्याशिवाय. म्हणजे माझ्याशी भांडायला कोणी नव्हतं ना, म्हणून करमत नव्हतं. ऑनेस्टली बाबांना सुद्धा अजिबात करमत नव्हतं. सारखं तुझं नाव डोक्यात, सारखा फक्त तुझाच विचार. तिकडे सगळी नीट व्यवस्था असेल का, माझ्या श्रेयसला वेळेत जेवायला मिळालं असेल का, त्याला सगळं तिथे जमेल का, सतत श्रेयस श्रेयस श्रेयस. तुला माहितीये एनसीसी कॅम्प मधनं परत आलो ना, तेव्हा बस स्टॉपवर बाबा चाले होते मला घ्यायला. बघितलं आणि असं वाटलं की अरे बाबा, तेव्हा जाणवलं की माझं किती प्रेम आहे यांच्यावर. धावत गेलो आणि त्यांना मिठी मारली आणि असं वाटलं की आय एम इन माय सेफ झोन नाव. हो रे दादा,
तेव्हा सगळं खरं छान होतं तुमच्या दोघांमध्ये. तू तर कायम म्हणायचंस की माझा बाबा माझे हिरो आहेत, पण नंतर जसा जसा तू मोठा होत गेलास तसं तसं तुमच्यात खूप भांडणं व्हायला लागली, तुमचे वाद व्हायला लागले, एकमेकांशी अजिबात पटायचं नाही तुमचं. आईला तर सारखी काळजी वाटायची की या दोघांचं कसं होणार, पुढे जाऊन हे एकमेकांशी बोलतील का नाही, इतकी वेळ आली होती. विचार करतो ना तर कळत नाही की मी असं का वागायचो बाबांबरोबर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अश्विनी वाघमारे यांनी त्यांचे मिस्टर म्हणजेच श्रेयश वाघमारे जिवंत असताना इन्शुरन्स क्लेम केलाय अशी शंका आहे आम्हाला. अहो नाही इन्स्पेक्टर, वहिनीने असं काहीही केलेलं नाहीये. अश्विनी वाघमारे, तुम्ही इन्शुरन्स कंपनीला तुमचे मिस्टर गेलेत असं दाखवून इन्शुरन्सचे पैसे क्लेम केले, हे खरं आहे का? आणि हे खरं असेल तर या फ्रॉडसाठी आम्ही तुम्हाला अटक करू शकतो. काय? अहो नाही, आता अटक बिटक काय बोलताय तुम्ही? हे तिने खरंच असं काहीच केलेलं नाहीये. प्लीज विश्वास ठेवा तुम्ही. आम्ही अतिशय साधी माणसं आहोत, कुणाला फसवण्याचा वगैरे विचार सुद्धा येत नाही आमच्या मनात. का करेल ती असं? प्लीज इन्स्पेक्टर साहेब विश्वास ठेवा आमच्यावर. माझ्या वहिनीने काहीही केलेलं नाही. आहो इन्स्पेक्टर साहेब, माझा भाऊ खरंच नाहीये या जगात. आम्ही त्याला गमावलंय. बरं मला सांगा, जिवंत माणसाच्या फोटोवर कधी कोणी हार लावतो का? हे बघा फोटो. तू फोटो चेंज केला आहेस का वहिनी? साहेब खरंच इकडे फोटो होता जिथे आम्ही दादाच्या फोटोला हार लावला होता. प्लीज इन्स्पेक्टर साहेब विश्वास ठेवा, हे असं काही नाहीये. अहो वहिनीने काहीही केलेलं नाहीये. वहिनीने नाही घेतलेत पैसे इन्शुरन्स कंपनीकडनं. हे बघा, तुमचा भाऊ या जगात नाहीये ही बातमी मीच तुमच्या फॅमिलीला सांगितली होती आणि नंतर काही वेगळंच समजलं आम्हाला. सर काय वेगळं समजणार आहे? तुम्ही त्यांच्या बहीण ना? हो हो, मी सख्खी बहीण आहे त्याची. अरे वा, म्हणजे तुम्हाला चांगलंच माहिती असेल तुमचा भाऊ किती दिवसापूर्वी गेलाय. हो म्हणजे काय, ऑफकोर्स माहिती असणार आहे. आत्ता आत्ता घडलंय हे सगळं. मग मला एक सांगा, तुमच्याकडे दुःखी असल्यावर घराला असं डेकोरेशन करतात का? आणि मला एक सांगा, मगाशी मी जेव्हा दार ठोठावलं तेव्हा मला आतून तर हसण्याचे आवाज येत होते. ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही काय द्याल? सर प्लीज विश्वास ठेवा. हवं तर तुम्ही आमच्या शेजार पाजारांना विचारा, त्यांच्याकडे एन्क्वायरी करा. सगळेजण तेच सांगतील. आहो आम्ही खोटं बोलत नाही आहोत आणि वहिनीने सुद्धा काहीही केलेलं नाहीये. आणि मला सांगा, दादा जिवंत आहे असं जरी मानलं तरी आम्ही काय त्याला लपवून ठेवणार आहोत का कुठे? आमचं घर बघा केवढूच आहे. मॅक्झिमम लपवलं तर आम्ही आतल्या खोलीत लपशील. शिल्पी बास ग, बस. इन्स्पेक्टर साहेब, तुमचा संशय खरा आहे. माझे मिस्टर जिवंत आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.